कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे मैदानात. महायुतीला मतदान करण्याचे केले कल्याणकरांना आवाहन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी कल्याण शहराला भेट दिली. भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी ते वायले नगर येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयात उपस्थित होते. यावेळी त्यांनी कल्याण परिसरातील विविध समाज घटकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. कल्याण परिसरात कुणबी समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती असून या समाजातील हजारो मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी कुणबी समाजातील रहिवाशांना महायुतीला मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. महायुतीने आतापर्यंत केलेली विकास कामे, राबवलेल्या योजना आणि सर्वसमावेश धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये महायुतीबद्दल विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेची 15 तारखेला निवडणूक आहे. निश्चितच महायुती एकत्रितपणे लढत आहे आणि त्याचा फायदा कल्याण महापालिकेमध्ये हमखासच महायुतीची सत्ता येते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी आज सकाळपासून कल्याणमध्ये फिरतोय. प्रभाग क्रमांक आता सध्या 1 मध्ये आम्ही वरुण सदाशिव पाटील, सुप्रियाताई प्रभुनाथ भोईर, शालिनीताई सुनील वायले, जयवंत बाळाराम भोईर हे 4 उमेदवार आहेत. त्यांच्या निशाणी आहे 1 कमळ आणि 3 धनुष्यबाण. चांगले उमेदवार, सुशिक्षित उमेदवार दिल्यामुळे या प्रभागातली कामं होण्यासाठी कुठेही अडचण राहणार नाही. विश्वास मतदारांचा आहे, मतदारांचा युतीवर विश्वास आहे आणि त्यामुळे नक्कीच हे 4ही उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी 15 तारखेला मतदारांनी जाऊन या कमळ आणि धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करावं, अशा प्रकारची मी विनंती करण्यासाठी मतदारांना आलो होतो. दुसरा प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांकमध्ये रुपेश पेरू सकपाळ, किरण राजाराम भांगळे आणि डॉक्टर तनुजा अनिकेत वायले आणि सौ प्रमिला भगवान पाटील या 4ही उमेदवारांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करावं हे आव्हान करण्यासाठी मी माझ्या सगळ्या जितशी नातेवाईक, मित्र, आमचे मुरबाड, शापूर, वाडा या भागातला असलेला सर्वच कुणबी बांधव, वेगवेगळ्या समाजातले माझ्याशी जेवढे संलग्न आहेत तेवढ्यांच्या बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे या सर्व पॅनलना एक चांगल्या प्रकारचं यश येईल अशा प्रकारचा मला विश्वास मतदारांनी सुद्धा दिलेला आहे आणि विश्वासाने मतदान करणार आहेत. 15 तारखेला सर्वांनाच विनंती करतो, कल्याण महापालिकेचं खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल तयार व्हावं यासाठी या उमेदवारांना आपण आशीर्वाद देऊन महायुतीची सत्ता एक हाती यावी अशा प्रकारचं मी त्यांना आवाहन केलंय. मनापासून त्यांना शुभेच्छा.